नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशातील सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. अर्थ मंत्रालयानं सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वेतन सुधारणेची प्रक्रिया वेळेत सुरू करावी आणि पुढच्या 12 महिन्यांच्या आत ती पूर्ण करावी असे निर्देश दिलेत. बँक कर्मचाऱ्यांचं वेतन आणि सुविधा वेळेवरती अपडेट करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं. त्यामुळे लवकरच सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होऊन त्यांना मोठी खुशखबर मिळू शकते. सरकारी बँकांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पुढील वेतन सुधारणा ही 1 नोव्हेंबर 2027 पासून लागू होणं निश्चित आहे. भारतामध्ये सामान्यतः बँका आणि विमा कंपन्यांमध्ये दर 5 वर्षांनी वेतन सुधारणा केली जाते. या प्रक्रियेला बायपार्टाइल सेटलमेंट असं म्हणतात, ज्यामध्ये बँक व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांच्यामध्ये वाटाघाटी होत असतात. या प्रक्रियेमध्ये इंडियन बँक्स असोसिएशन कर्मचारी संघटना आणि असोसिएशनसोबत चर्चा करते. दोन्ही पक्ष मिळून सर्वांना मान्य असेल असा करार तयार करतात. अर्थ मंत्रालयानं यावेळी स्पष्ट केलंय की चर्चा वेळेवरती सुरू व्हावी आणि ती ठरवून दिलेल्या मुदतीतही पूर्ण व्हावी, जेणेकरून कुठलाही विलंब होणार नाही. वेतन कराराला उशीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलावरती परिणाम होऊ शकतो आणि कामाच्या ठिकाणी असंतुलन निर्माण होऊ शकतं, असं सरकारचं मत आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट आहे. गेल्या काही वर्षात या बँकांनी विक्रमी नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये जिथे एकूण नफा हा 1,05,000 कोटी रुपये होता, तो 2024 मध्ये वाढून 1,41,000 कोटी रुपये आणि 2025 मध्ये 1,78,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. कर्जाची उत्तम गुणवत्ता, कर्जाचे वितरण झालेली वाढ, मजबूत भांडवली स्थिती आणि मालमत्तेवरती मिळणारा चांगला परतावा ही या सुधारणेमागची प्रमुख कारणं आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बँक कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.